हे पुढचा प्रॉब्लेम बघूया. जून 18 ला विचारलाय. काय प्रॉब्लेम दिलाय बघा. ए सॉलिड स्पियर ऑफ डायमीटर 50 सेंटीमीटर. डायमीटर दिलाय. ओके, रेडियस हे जे असणार किती, रेडियस हाफ ऑफ दॅट, मास 25 kg, rotate about the axis through center, calculate moment of inertia. पहिल्यांदा moment of inertia फाइंड करायचंय. If its angular velocity changes from 2 radian per second to 1 radian per second in 5 seconds, calculate torque applied. Calculate torque applied. ओके, तर ह्यामध्ये रेडियस दिले 50, डायमीटर दिलाय, मग रेडियस किती असते, डायमीटर बाय 2, आणि डायमीटर दिलाय 50 म्हणून मी लिहिलं 50/2 सेंटीमीटर टू मीटर. किती लिहायला पाहिजे, 10⁻⁻² मीटर. सेंटीमीटरचं मीटर 10⁻⁻² मीटर. म्हणजे आन्सर काय आलं आपलं, 25 इंटू 10⁻⁻². -2 मीटर. मास 25 kg आहे. मास किती आहे, 25 kg आहे. आणि पहिल्यांदा विचारलंय त्यांनी आय फाइंड करायचं ऑफ ए सॉलिड स्पियर. सो आय ऑफ सॉलिड स्पियर, यात बॉडी दिले सॉलिड स्पियर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर, SS सॉलिड स्पियर. काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर, आठवा करा. सॉलिड स्पियर रोटेट अबाउट ऍक्सिस थ्रू सेंटर. थ्रू सेंटरचा फॉर्म्युला काय, 2/5 mr². ओके, सो इट इज 2/5. मास किती आहे, 25, बरोबर. आणि रेडियस आहे 25 इंटू 10⁻², होल ब्रॅकेट स्क्वेअर, होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो कॅल्क्युलेशन जर केलं तर कसं झालं, 5 1 5 5 25, 2 इंटू 5 10, 25 चा स्क्वेअर 6 to 5, and 10⁻² चा स्क्वेअर पॉवरला पण मल्टिप्लाय करतोय, -2 इंटू 2 -4, बरोबर. इज इट राईट. मग किती आला आन्सर, 6 to 5 आणि -4, पॉवर -4 आहे, आणि या बाजूची पॉवर 1 आहे. 1 and -4 ऍड होणार, -3 kg मीटर स्क्वेअर. आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलंय, बरोबर. इज इट राईट. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर, ISS, राईट. आता अजून या प्रॉब्लेम मध्ये ऍडिशन पार्ट काय, टॉर्च विचारलाय. आणि टॉर्च साठी वेलोसिटी काय दिलंय, इनिशियल 2 आहे, फायनल चेंजेस फ्रॉम 2 रेडियन टू 1 रेडियन पर सेकंड. सो 2 to 1 ही चेंज आहे, बरोबर आहे ना. म्हणजे इनिशियल काय आली, ω0 2 रेडियन पर सेकंड, ω1 रेडियन पर सेकंड. आणि किती टाइम दिलंय, टाइम दिलंय
in 5 seconds. So time 5 seconds convert करायची गरज नाही. Time is 5 seconds. सो टॉर्क साठी आय नोन आहे म्हणजे फक्त अल्फा फाइंड करायला पाहिजे. आणि अल्फाचा बेसिक फॉर्म्युला आहे फायनल मायनस इनिशियल बाय टाइम. फायनल 2 initial 1 by time 5. So it is 1 by 5 radian per second square minus. Is it clear? Okay. And therefore torque in our it is I alpha. I ची व्हॅल्यू किती आहे 6 to 5 into 10 raised to minus 3 alpha as minus 1 by 5 as पाहिजे टेबल यूज केला तर तुम्हाला येणार 125 into 10 raised to minus 3. Okay, decimal address केला 3 digit आहे 10 raised to minus 3 means we have to do left side 3 digit में येणार आंसर 0.125 0 point not 0 0.125 न्यूटन मीटर and minus रिटार्डिंग टॉर्क आहे स्पीड यामध्ये कमी होत आहे दॅट्स व्हाय इट इज रिटार्डिंग टॉर्क. ओके समजलं असेल तर लिहून घ्या डाऊट असेल तर विचारायला पाहिजे.